नमस्कार. मराठी समाचार 24 मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश आणि परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा मराठी समाचार 24. गट ग्रामपंचायत टाकळी खुर्दचे दुर्लक्ष, नागरिक हैराण. देवानंद खिरकर, अकोला जिल्हा प्रतिनिधी. अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत टाकळी खुर्द येथील वार्ड नंबर 3 येथे आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरले. याबाबत गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत हे आमच्या समस्येकडे लक्ष देत नसून आम्हाला उडवाउडवीची उत्तर देत आहेत असा आरोप केला आहे. संबंधित ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांना विचारले असता कोणीही उत्तर दिले नाही. त्यामुळे नागरिक आपला रोष व्यक्त करत आहेत. तर तात्काळ या गोष्टीचे निवारण नाही केले, या पाण्याची विल्हेवाट नाही लावली व नागरिकांच्या समस्या न सोडवण्यात आल्या तर सर्व लोक या डबक्यामध्ये बसून आंदोलन करतील. याची ग्रामपंचायत, बीडीओ, पंचायत समिती अकोट याने दखल घ्यावी अशी मागणी टाकळी खुर्द येथील नागरिक संतोष साबळे, विलास वाकडे, गवडी गुरुजी, स्वप्नील मुंडे, अमोल गोटागडे, शैलेश राठोड, पाटकर गुरुजी, ठाकरे गुरुजी, सुनील टाकळकर यांनी मागणी केली आहे. आता या प्रशासनावर काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तुमचं नाव काय? विलास वाकोळे. बरं. तुमचं? संतोष साबळे. बरं. किती वर्षापासून राहता तुम्ही इकडे? 15 वर्षापासून. बरं. काय आहे तुमचं गट ग्रामपंचायत? टाकळी खुर्द. बरं. तर तुम्ही ग्रामसेवक, वार्ड मेंबर यायला फोन लावा, ते काय म्हणतात या पाण्याच्याबद्दल? तर ते यायला तयार नाही इथं. काय? सर्व सरपंच लावला, उपसरपंच लावला, सदस्य लावला, एकही यायला तयार नाही. सगळे मातूच आहेत ते. बरं. आता जर समजा हे जर निपटलं तर तुम्ही पुढचं काय करसाल त्याच्यात? उपोषण बसू आम्ही इथे. बरं. ठीक आहे.